अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 9 नगर परिषदेच्या निवडणुका होतात। यापैकी दर्यापूर नगर परिषदेवरती सत्ता काबीज करणं हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकरता प्रतिष्ठेचा विषय बनलाय। दर्यापूर अमरावती जिल्ह्यातल्या मोठ्या नगर परिषदेंपैकी एक। दर्यापूर नगर परिषद एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होती। प्रकाश भारसाकळे शिवसेनेचे आमदार असताना सेना इथं निर्विवाद जिंकायची। त्यानंतरच्या बदललेल्या समीकरणात मात्र नगर परिषदेवर काँग्रेस आघाडीची सत्ता आली। यावेळी इथं तिरंगी लढत होते। काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, गवई गटासह नगर सुधार समिती मिळून काँग्रेसच्या चिन्हावर सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते सुधाकर भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे। घराणेशाहीच त्यांनी चालवलेली आहे। त्या घराणेशाहीला शह देण्यासाठीच माझी जनतेतून एक उमेदवारी लोकांनी दिलेली आहे। तर शिवसेना भाजपनं इथं स्वतंत्र चूल मांडली आहे। शिवसेनेनं रवी गणोरकर यांना तर भाजपनं नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे। आज खऱ्या अर्थानं इथे जे आहे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आरपीआय यांचं एक पंजाच्या चिन्हावर, काँग्रेसच्या चिन्हावर एक उमेदवार आहेत आणि दुसरा आहे भाजपा। या दोनमध्ये खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ही दोघांच्या घराणेशाहीला मोडून एक सामान्य कार्यकर्ता शिवसेनेने दिलेला आहे आणि त्या सामान्य कार्यकर्त्याला जनता निश्चित न्याय देईल याचा मला आत्मविश्वास आहे। भारसाकळे विरुद्ध भारसाकळे अशी दर्यापूरमध्ये लढाई असली तरी घराणेशाहीचे आरोप मात्र आमदार प्रकाश भारसाकळे यांना मान्य नाहीत। कुठे घराणेशाही? हे रमेश भाऊ बुंदेले आहे, कुठं घराणेशाहीवर आहे? अन्न आम्ही सहकार क्षेत्रात सर्व आजूबाजूची आमची सहकारी मंडळी केली तयार, कुठं आहे घराणेशाहीचा? तर आता एक विश्वासपात्र आम्ही उमेदवार तिन्ही उभे केलेले आहेत आणि 20 उमेदवार या शहरासाठी उभे केलेले आहेत। घराणेशाहीचं काय आहे त्याच्यात? सर्व लोकांचा अनुमोदन आहे शहरासाठी। दर्यापूर विकासाच्या बाबतीत तीनही पक्ष आपापल्या संकल्पना मतदारांसमोर मांडून दावे प्रतिदावे करत असल्यानं दर्यापूरच्या प्रचारात रंगत वाढली आहे। मात्र कुणाच्या पारड्यात मत टाकतात ते निकालानंतरच स्पष्ट होईल। राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।